तरी तू पंढरीशी जाय एक वेळ सुखाला आगी करीसी तळमळ. ही त्या लोकांच्या आठवणीने आजही त्यांच्या स्मृती आपल्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आणि म्हणून मनुष्य देह इथं पुन्हा येणं पुन्हा जाणं यालाही संसार म्हटलंय. नरदेहात येणं या नरदेहाला येणं म्हणजे सुद्धा संसार म्हटलंय. म्हणून आलिया संसारा संसारात आलेल्यांनो, कारण आलेले भरपूर आहेत. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज अनेक जण आलेत. काही घामापासून निर्माण झालेत, काही पाण्यात निर्माण झालेत, काही जमिनीवर निर्माण झालेत. आणि म्हणून वेगवेगळ्या वृत्तींनी तयार झाले अनेक प्राणी आहेत. पण या सगळ्यांमध्ये फक्त मानवी देहाला आलिया संसारा फक्त माणसाला, बाकी नाही. जनावराधिकांना नाही, पशवाधिकांना नाही, किडा मुंगीला नाही, पण माणसाला संसारात आलेल्यांनो उठा. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराणी बोधत. विवेकानंद म्हणतात उठा. आता ही झोपायची वेळ नाहीये. तसे आता आपण कोणी झोपलेलो नाहीयेत बरं. आपण सगळे आता जागेच आहेत. पण आपल्याला त्या जागेत निघायचंय, आपल्याला त्या झोपेतून उठायचंय जिथं आमचा आत्मोद्धार आहे. अज्ञानाच्या झोपेतून ज्ञान प्रकाशाकडे या. ओमस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. मृत्यूकडे जाऊ नका, अमृताकडे या. अंधाराकडे जाऊ नका, प्रकाशाकडे या. अज्ञानाकडे जाऊ नका, ज्ञानाकडे या. ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीन गाथा. म्हणून अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे. मला एक जण म्हणला, महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो पण दुकानात जाऊन पेलोच. म्हणलं फार चांगली कर्तबगारी केली. 100 वेळा आपटायला पाहिजे होता, पण माऊलींच्या रथाला सासवडच्या घाटातून शिव यायला पाहिजे होतं. हा पुरुषार्थ असतो. पाप काय केलं हे सांगू नका, पुण्यासाठी काय करतात ते बघा. आम्ही सत्कर्म काय केलं, ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली, गाथा किती वेळा वाचला, आळंदी पंढरीची वारी किती वेळा केली. आणि हे खरं परमार्थाचं सार आहे. म्हणून उठा, वेग करा. वेळ आपल्या हातात नाही. काळ अतिशय आपल्या जवळ निकोप येतो आहे. मृत्यू हा आपल्या समीप आहे. कानी घालून या बोट नाद जे पहावे ना दिसता जाणावे 9 दिवस. आपल्या कानात जर आपण अशी 2 बोटं घातली तर कानात बारीक आवाज येतो. तो आवाज जर कानात नाही आला तर तिथून पुढे आपले 9 दिवस शिल्लक राहतात. भोवया पाहता न दिसे नयनी आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या डोळ्याने आपल्या भोवया दिसतात. इथे नका बघू, घरी गेल्यावर ट्राय करा. जर तुम्हाला डोळ्यांनी भोवयात दिसल्या नाही तर तिथून पुढे तुमचे 7 दिवस शिल्लक असतात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. जास्त इकू नको मला, नॉर्मल. आपल्या डोळ्यांनी आपल्या डोळ्यात जर आपण असं बोट घातलं तर चक्र येतं. आणि ते चक्र जर नाही आलं तर ओनली फॉर 5 days. तिथून पुढे आपले 5 दिवस शिल्लक असतात. टेन्शन नका घेऊ बरं कोणी बसल्या बसल्या. मी आपलं सांगून जातो, तुम्ही प्रॅक्टिकल आहे थोडंसं. डोळ्यात जर बोट घातलं तर चक्र जर नाही आलं तर तिथून पुढे आपले 5 दिवस शिल्लक असतात. नासागरीचे आग्र न दिसे नयनी तरी त्याची दिनी म्हणा राम कृष्ण. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसतो आणि जर नाही दिसला राम नाम कृष्ण सत्य. हे लोक कधी म्हणतात शेवटी. खरं कधी म्हणलं पाहिजे आधी. जे सत्य ते लोकांनी शेवटी ठेवलंय. म्हणून सातारा जिल्ह्याचे महान संत गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, महाराज नामस्मरण कधी करावं, राम नाम कधी घ्यावं. महाराज म्हणले मरायच्या आधी. आपण म्हणले मग मरायचा आदला दिवस कसा कळणार. महाराज म्हणले मग रोज घेत जा. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळ आपण भोवया पाहतान दिसे भोवया पाहतान दिसे. मृत्यू आपल्या इतका जवळ लक्षात ठेवा. आता लोक विष्णू भाऊंना म्हणतील उगाच आणल्या महाराजाला, डोक्याला ताप झाला. कारण लोकांना सगळं पाहिजे महाराज, फक्त मरण कोणी सांगितलेलं आवडत. मेलियावरी रडती नंतर पण आगा मर हा बोलू न साहती. माणसाला मरण सुद्धा शब्द सुद्धा ऐकायला बरा वाटत नाही. पण खरं सांगू का, अरे जी गोष्ट सत्य आहे, जी गोष्ट शाश्वत आहे, जी गोष्ट नित्य आहे, त्याला किती दिवस तुम्ही बाजूला ठेवणार आहात. वारकऱ्याच्या भाषेत सांगू का, वळकटी बांधून तयार राहा. विठाल
म्हणून मृत्यू तर समीप आलेला आहे. तयारी कोणती करायची? उठा वेग करा. म्हणून सकाळी आमचा काकडा सत्र बघा. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावनी स्मरताची. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल आनंद कैचा भगवंत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला. काकडा आरती समयाचा समयाचा समयाचा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. सगळ्या काकड्यातल्या भूपाळ्या जर आपण बघितल्या तर उठा हा शब्द गोड प्रमाण दिले महाराजांनी. खरं म्हणजे वैकुंठवासी सुखदेव बाबांना आनंद वाटला असेल, कारण तेही काकडा करायचे, त्यांचे वडील सुद्धा काकडा करायचे. पिढ्यानपिढ्या या गावातला काकडा पण छान होतो, मला विष्णुभाऊनी सांगितलंय. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा उठा की जे माय बाप कशी लागली झोप. अर्थात हा उठा जो शब्द आहे हा आम्हाला आमच्या आत्मोद्धाराकरिता प्रवृत्त करतो आहे. म्हणून बाबांनो, अज्ञानाच्या झोपेत राहू नका. विषयाच्या मस्तीत, विषय सुखाच्या लालसे पोटी व्यसनाच्या अधीन होऊन हे जीवन वर्तन करणं म्हणजे जगणं नाहीये. माझी या भक्तीविन जळो त्याचे जिया लेपण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. इथं काही दगड कमी पडलेत म्हणून तुम्ही आलात. मनुष्य देह हा अत्यंत मोलाचा आहे आणि म्हणून या देहाचं सार्थक जर करायचं असेल तर उठा. काय करा? वेग करा, वेग करा. काही गोष्टीला वेग सांगितलं आपल्या शास्त्राने. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. 100 कामं बाजूला ठेवा आणि पहिलं काय करा? जेवण करा. शतम विहाय भोक्तव्यम. सगळा शेतकरी वर्ग माझ्यापैकी पुढे बऱ्यापैकी बसलेला आहे. काही लोकांना सवय अशी असते, बायको म्हणते अहो स्वयंपाक झालाय जेवण करून घ्या. तोंडाने अगोदर दारे धरू दे मग जेवणाचं बघतो. हे बघा, शीर सलामत तो पगडी 50. तुम्ही महत्वाचे आहात, स्वतःकडे लक्ष ठेवा. तुम्ही आहात तर जग आहे, स्वतःला विसरून जग नाहीये. म्हणून या देहाला अनमोल, या देहाची किंमत आहे. आज बाजारामध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, माणसाची ओरिजिनल अजून मिळत नाही. म्हणून याला फार सांभाळलं पाहिजे आपण. शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं बाजूला ठेवा, स्वतःकडे वेळ द्या. सहस्रम स्नानमाचरेत. 1000 कामं बाजूला ठेवा, स्नान करा. आपल्याकडे स्नानाला फार महत्व आहे. 1000 कामं बाजूला ठेवा, स्नान करा. 1000त 100 येतात बरं. म्हणजे क्रम असा लावा लागेल, अगोदर स्नान करा मग जेवण करा. तुम्ही असं लावायचे अगोदर जेवण आणि मग आंघोळ, असं चालणार आहे. अगोदर स्नान मग जेवण. लक्षम विहाय दातव्यम. लाख कामं बाजूला ठेवा आणि पहिलं दान करा. लाख कामं बाजूला ठेवा. गावात सप्ताह आला, देवा करता, देशा करता, धर्मा करता आणि समाजा करता काही करण्याची इच्छा झाली लगेच करून टाका. कारण चांगल्या विचाराला, चांगल्या वृत्तीला माणसाने लगेच समर्पित व्हावं. कारण चांगले विचार या कलियुगात माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा येत नाही. तेव्हा ते जेव्हा येतील तेव्हा लगेच करून टाका. आणि वाईट विचार आले का माणसाने ते करू नये, थांबावं. अच्छी आदतें जानबूझकर अपने अंदर डालो, वरना बुरी आदतें अपने आप लग जाती है. मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर, ना खींचेगा कमान तो कहा लगेगा तीर. कर्ण महाराज दाढी करायला बसले. दाढी कोण करतय? कर्ण महाराज, सम्राट आहे तो. कर्ण दाढी करायला बसला. ज्या वाटीत पाणी होतं ती वाटी सोन्याची होती, हातात ब्रश होता आणि कर्ण महाराज उजव्या हातात ब्रश घेऊन दाढी करत होते. तेवढ्यात एक भिकारी याचक तिथून आला. भिकाऱ्याने पाहिलं महाराज दाढी करतात, तो निघाला. तेव्हा कर्णाने त्याला पहिलं हाक पडली, ए बाबा ए.
घेऊन जा. भिकारी पुढे आला. राजा कर्णाने डाव्या हातात ती सोन्याची वाटी उचलून सांगितलं घेऊन जा. भिकारी म्हणला महाराज एकतर आपण अपवित्र अवस्थेत आहात, म्हणजे आपलं स्नान झालेलं नाही. स्नान न झालेलं असताना आपण मला वाटी देताय, एक तर देऊ नका. आणि जर द्यायचीच ठरली तर कमीत कमी ती डाव्या हाताने तरी देऊ नका, कारण दानाचा नियम आहे उजव्या हाताने द्यावं. दान उजव्या हाताने करावं. महाराज डाव्या हाताने वाटी देऊ नका, उजव्या हाताने द्यावं. तेव्हा कर्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं, फार गोड उत्तर आहे. राजा कर्ण म्हणतात, हे बघ, या क्षणी आता मी दाढी करतोय, माझ्या हातात उजवी वाटी आली, ती डाव्या हातात आली. मी ती तुला देण्याची माझ्या अंतःकरणात इच्छा झाली. तू सांगतो का महाराज डाव्या हाताने देऊ नका, उजव्या हाताने द्या? तुला माहिती नाही, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझी बुद्धी बदलली तर वाटी तुला मिळणार नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट ती रंग. आणि मग लोक म्हणतात, का हो महाराज इतका चांगला माणूस होता ना अचानक असं कसं काय घडलं? काही नाही, अनेक बुद्धीचे तरंग. एका क्षणात चांगल्या माणसाची बुद्धी पालटाली तर वेळ लागणार नाही. आणि म्हणून अनेक बुद्धीचे तरंग, म्हणून चांगल्या गोष्टी ज्या क्षणाला कराव्या वाटल्या लगेच करून टाका. लक्ष विहाय दातव्यम. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतात, कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोटी कामं बाजूला ठेवा आणि पहिलं हरिस्मरण करा, भजन करा, परमार्थ करा. सकाळी झोपेतून उठलात, देवा खरंच कृपा आहे तुझी, नमस्कार करा देवाला. दुपारी जेवायला बसलात, जबाबदारी आपल्या सगळ्यांची. अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर वारकऱ्याच्या पंक्तीला बसा. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण करणं म्हणजे साक्षात यज्ञ कर्म आहे. जेवताना देवाचं स्मरण. आणि रात्री झोपताना पुन्हा देवाला सांगा, देवा मी आता झोपतो बरं, मला सकाळी उठव. एक जण म्हणला, महाराज देव कशाला उठविल? अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस? आता खरं सांगा माले टाकळीकर, आपल्याला राम अलाराम उठवतो का राम आल्यावर माणूस उठतो? आपल्यात जर राम आलाच नाही तर आपल्याला कोण उठवणार आहे महाराज? चार खांदेकरी उठवतील आपल्याला. आपल्याला जो रोज उठवतो त्याचं स्मरण करणं ही आपली मुख्य जबाबदारी आहे. म्हणून कोटी कामं बाजूला ठेवून हरिस्मरण करा. उठा, वेग करा. संसारात आलेल्यांनो उठा आणि वेग करा. काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाची शरणागती करा. शरणागती सांगितली ती पांडुरंगाची. का? तो सगळ्या देवाचा देव आहे. जो या देवाचा ही देव बळीया माझा पंढरीराम. जीवाने जीवाला शरण जाऊन काही फायदा नाही. ज्याची शरणागती करायची तो देव जगाचा मालक असला पाहिजे. आणि हा सगळ्या देवाचा देव असल्या कारणाने त्याची शरणागती करा. त्याचा स्वतःचा एक नियम आहे. अर्जुना अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मला जो शरण येतो त्याचा योग आणि क्षेम मी वाहतो. तू काय कर? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणून तुम्ही आणि मी आपण जर शरणागती जर करायची ठरली तर पांडुरंगाची करावी. शरणागती शब्दाचा अर्थ आधुनिक काळात सांगायचा झाला तर सरेंडर होणं. जर नक्षलवादी लोक आपल्यावर हल्ला करतात, जर भारताची मिलिटरी जर त्यांच्यावर गेली आक्रमण करून आणि जर त्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला तर ते नक्षलवादी काय करतात माहिती आपल्याला? त्यांच्या हातातल्या ज्या बंदुकी रायफल असतात ते खाली ठेवतात, हा दोन हात वर करतात आणि ते आपल्या भारतीय मिलिटरीला सांगतात, आम्ही आता तुम्हाला सरेंडर झालेलो, अर्थात समर्पित झालेलो आहेत. आम्ही आमचे शस्त्रास्त्र खाली ठेवलेत, आम्ही हात वर केलेत. इथून पुढं आमचं काय करायचंय ही जबाबदारी. माझं कीर्तन तर कळतं ना सगळ्यांना. आमची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे थोडं कठीण जरी लागत असेल पण ऐकायला फार चांगलं आहे, म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका. आमची जबाबदारी तुमच्यावर आहे असं ते मिलिटरी सांगते. मला वाटतं सरेंडर शब्दाचा अर्थ इथं अपेक्षित आहे महाराजांना. हात वर करणं याचा अर्थ काय? देवा आता सगळा संसार आम्ही सोडलेला आहे, आम्ही आता तुला समर्पित झालेलो आहेत. आमचं काय करायचं ते तू ठरव. शरण जा उदारा पांडुरंगा. जासी नाही पंख पाय विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी लक्ष लागो. पण लक्ष लागलं जातं ना. खरं म्हणजे विष्णुभाऊ माधव महाराजच फार गोड कीर्तन करतात. तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती नाही. आजचं कीर्तन त्यांचंच पाहिजे होतं. विठ्ठल गण आणि गोत्र सर्व हसताती मज. गेले आचे मनुष्यपण हेने सांडिये लीलाज. विनवितो शिंपी नामा
विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, शरण जा उदारा पांडुरंगा, त्याची शरणागती करा. माणसाला आधार हा फक्त देव असतो, लक्षात ठेवा. ज्याला आधार पैसा वाटत असेल त्याचा फार गोड गैरसमज आहे. ज्याला आधार सत्ता वाटत असेल त्याचा फार गोड गैरसमज आहे. या जगात आधार कधी पदाला समजू नका, या जगात आधार कधी पैशाला समजू नका, या जगात आधार कधी सत्तेला समजू नका. मग तेथे नचले काही, सत्ता संता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यमाज्ञा. आधार माणसाला फक्त भजनाचा वाटावा. म्हणून महाराज पांडुरंगाची शरणागती करा हे जीवनाचा अंतिम साध्य जर असेल, महाराज आम्हाला ती वृद्धी करायला सांगतात अंतःकरणात, मग लोक का देवाची शरणागती करत नाहीत? एवढा सगळा अट्टहास संतांनी सांगून सुद्धा लोक देवाला समर्पित का होत नाहीत? याचं कारण आहे दोन गोष्टी आडव्या येतात. दोन गोष्टीचा प्रतिबंध आहे का जीव देवाची शरणागती करत नाही. कोणकोणत्या? एक देहाचा अहंकार आणि पैशाची मस्ती. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज अभिव्यक्त होतात, पांडुरंगाची शरणागती करा. प्रत्येक जीवाचं इथे कर्तव्य असताना सुद्धा लोक का देवाची शरणागती करत नाही? तो परमार्थ करताना जरी लोक दिसली तरी परमार्थाच्या पूर्ण समर्पितपणाने लोक भक्ती करताना दिसत नाहीत. दोन गोष्टी कारणीभूत आहेत, दोन प्रतिबंध आहेत त्याला. हे कीर्तन म्हणजे फार आखीव रेखीव आहेत. PhD वाल्याच्या प्रबंधाला सुद्धा कारणीभूत ठरावीत अशी कीर्तन आहेत. मधल्या काळात काय घडलं, कीर्तनाचा दर्जा इतका खाली आल्यामुळे लोकांना कीर्तनाची मौज वाटे ना. हो, कीर्तन ही फार उंचीची व्यवस्था आहे. का कुणास ठाऊक, मला वाटतं त्यांचं राहणं पुण्यात असल्यामुळे त्यांनी कदाचित आम्हाला इथं बोलावलेलं असावं. पुणेकर फार सुंदर ऐकत राहतात. आमचे मोरे साहेब आहेत, चांगल्या कीर्तनाची आवश्यकता आहे. बऱ्याच पैकी म्हणजे माझी टीका नाहीये, पण मराठवाड्याला बऱ्याच वेळेला चुकीच्या कीर्तनांची सवय लागत चाललेली असा एक माझा अंदाज आहे लागली. आणि त्याचा परिणाम चांगला विचार लोक कानाने नीट ऐकायला तयार. कीर्तन फार मोठी व्यवस्था आहे महाराज, फार मोठी व्यवस्था. ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेतले विचार प्रत्येक मनामनापर्यंत रुजावेत. कीर्तन हार्ट टच व्यवस्था आहे. कीर्तन प्रॅक्टिकल आहे. कीर्तन जिव्हारी लागण्यासाठी राहतं. कीर्तन हा काही कपिल शर्माचा शो नाही. विठाल त्याच्यासाठी आपल्या घराघरात टीव्ही भरपूर आहेत. हास्य जत्रा चालूच आहे, भाऊ कदमची वगैरे, फार चांगला हसवतात ते. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे. आणि म्हणून ऐका, फार चांगला ऐका. शरीर हे काळाचं खाद्य आहे. ज्या शरीराचा अहंकार तुम्हाला मला होतो आणि या देहाच्या अहंकारापोटी लोक भक्तीचा आधार ठेवत नाहीत. लोकांना देवाची शरणागती नको वाटते. मूळ प्रतिबंध आहे पहिला देहाचा अहंकार, आणि दुसरा प्रतिबंध आहे पैसा. या धनाच्या पोटी लोक जगात कायला बघायलाच तयार नाहीत. शरीर हे काळाचं खाद्य आहे आणि धन ही कुबेराची व्यवस्था आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? पण असे बघा, ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. माणूस तोपर्यंत अंतर्मुख होत नाही जोपर्यंत त्याची बहिर्मुख वृत्तीला कुणीतरी सावध करत नाही. माणूस तोपर्यंत परमार्थाचं सार समजू शकत नाहीत जोपर्यंत आसार संसारच त्याला गोड वाटतो. आणि म्हणून महाराज आम्हाला सावध करतात, शरीर हे काळाचं खाद्य आहे. बाबा रे, काय या देहाचा अहंकार धारण करता? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताकडून या देहाची निर्मिती आहे. जिथून ते आणलं त्याला ते द्यायचंच आहे. आपल्याला मातीकडून आणलंय, मातीलाच द्यायचंय. शरीराची होय माती, तिथूनच आणलेलं आहे ते. आणि मग तरी सुद्धा आपण या देहाचा काय अहंकार धारण करावा? मला नेहमी सद्ग्रस्त भजनात भेटणारे बऱ्याच वेळेला न दिसेन असे झाल्यावर मी त्यांना म्हणलं, का हो दादा, तुम्ही मला हल्ली आता भजनात कीर्तनात दिसत नाही. तो मला म्हणला, महाराज खरं सांगू का, आता माझा व्यापार व्यवसाय इतका मोठा झालाय, मला तुमच्याकडे यायला वेळच नाही. म्हणलं, काय करता तुम्ही? तो मला, माझा मसाल्याचा व्यापार आहे. म्हणलं, म्हणजे काय करता? तो मला कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे जिरे सगळं एकत्र करायचं, त्याचं पॅकिंग करतो, त्याचं सप्लाय बाहेर चालू आहे. त्यामुळे भजनाला वेळच भेटत नाही. म्हणलं, काय करता? कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे जिरे. ऐका, कायफळ शब्दाचा अर्थ मी त्यांना म्हटलं, काया म्हणजे शरीर आणि शरीर रूपी फळ म्हणजे काय फळ. शरीर रूपी फळ म्हणजे काय फळ, आणि जे काय फळ आहे ना ते मायेने निर्माण केलेलं फळ आहे. मला टाकळेकर ऐका, काय फळ म्हणजे मायफळच आहे. काय फळ म्हणजे मायफळ आहे, आणि जे जे मायफळ आहे ते ते जायफळ. नाही कळलं अजून? जे जे मायफळ आहे ते ते जायफळ आहे. आणि तरी सुद्धा लोक मिरे
मिरे महाराज 1 कोटीचा बंगला मी बांधला मिरे. म्हणलं भाऊ कोरोनाच्या काळात चांगल्या चांगल्याची जिरेन तू काय मिरे. येताना घेऊन आलासी काय जाताना घेऊन गेलासी काय. नको अभिमान धरू भल्या माणसा नको अभिमान धरू भल्या माणसा. अरे काय अहंकार धारण करावा आपल्याला. या देहाची जर माती होणार असेल तर देहाच अहंकार. शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाषणे. काय अभिलाषा आपण धारण करावी महाराज. बापा विषाची मधुरता झनी आवडे उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता. प्राणुहरी तया माझी गळू आहे जो प्राणात घेऊन जाये. हे जैसा ठाऊवा नव्हे झाकले पण जे लोकीचा चंद्रक्षय रोगी. जे तर सूर्य होय असता लागी सुख लेऊनी दुःखाची अंगी सळीत जगाते. ही जर विषयाची व्यवस्था असेल तर या देहाने विषयात स्वतःला झोकावून द्यावं. मानवी देहाला लांछनास्पद आहे म्हणून शरीर काळाचं खाद्य बाबा. या देहाचा अहंकार धारण करू नको. हे जीवा राम भजन कर प्राणी काया तो तेरी हो गई पुरानी. इस काया को मल मल धोया तेल फुलेल सुगंध लगाया. छोड़ चला रे अभिमानी काया तो तेरी हो गई पुरानी. राम भजन कर प्राणी काया तो तेरी हो गई पुरानी. इस काया की राख बनेगी उस पर हरी हरी घास बनेगी. पशु चरेंगे अज्ञानी काया तो तेरी हो गई पुरानी. राम भजन कर प्राणी. तुलसीदासजी म्हणतात काया तो तेरी हो गई पुरानी. आणि म्हणून या देहाचा अहंकार न धारण करता देहाला पांडुरंगाकडे शरणागती समर्पित करा. शरीर काळाचं खाद्य आहे. बर धन कुबेराचे पैसा 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 केवढे प्रयत्न आहेत महाराज आपले. प्रयत्न भरपूर आहेत पण कशासाठी चाललेत. धनासाठी. आणि या धनाची व्यवस्था नात्राय भागवता सांगतात. द्रव्यापाशी आधी व्याधी द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी द्रव्यापाशी सलोभ क्रोधी असत्य निर्वधी द्रव्यापाशी. तुकोबा म्हणतात द्रव्याची आमागे कळी काळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. पैसा पैशासाठी आपण जेवढे प्रयत्न करत आहोत महाराज त्या पैशाच्या संबंधाने त्याची आसक्ती किती घातक याचा विचार आम्हाला सांगतात. बाबांनो देवाने पोट दिलंय आपल्याला ईदभर दिलंय. इथभर पोटासाठी पोटासाठी पहा केवढी आता आटी पहा केवढी आता आटी. पोट दिलंय देवाने आपलं. किती दिलंय ईदभर. ज्याची जेवढी ईत आहे त्याचं तेवढं पोट आहे. आता ज्याची ढेरी झाली त्याचा प्रश्न नाही. ती काही देवाने आपल्याला दिली नव्हती ती आपण केली. देवाने देताना आपल्याला पोट दिलं होतं पण आजपर्यंत ते काही भरू शकलेला नाही माणूस. महाराज केवढे प्रयत्न आपले चालले आहेत. यहाँ हर कोई 90 के 100 रुपए बनाने की चक्कर में है लेकिन कहीं ऐसा न हो कि 90 के 100 रुपए बनाने की चक्कर में 90 के 90 ही चले जावे. पैसा ही काळाची गरज आहे. पैसा ही अत्यावश्यक व्यवस्था जरी असली तरी त्याच्याशिवाय जीवन नाही हा गैरसमज मात्र फार चुकीचा आहे. आणि म्हणून ऐका धन आम्हाला अपेक्षित आहे पण नीतीचा व्यवहार युक्त आहार विहार सांगितलाय. नीतीचा व्यवहार सांगितलाय. संत महात्म्यांनी आम्हाला ही अंतर्मुख व्यवस्था सांगितली. म्हणून बाबांनो धन हे कुबेराचं आहे. आपल्याकडे जर आला असेल तर आपली प्रारब्धानुकूल अवस्थेत आपल्याला दिलेलं भगवंताने तो प्रसाद समजा. म्हणून जरी आपल्या प्रपंचात काही अनुकूल घडलं फार उन्मत्त होऊ नका आणि फार प्रतिकूल घडलं फार दुःखी सुद्धा होऊ नका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. आणि ते सुद्धा गुंतून राहिले नाही बरं. ते लगेच आले परत. तिथं गेले लगेच परत आले. याला म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. असं राहावं प्रपंचात.
म्हणून महाराज म्हणतात शरीर काळाचं खाद्य आहे आणि पैसा हा सुद्धा कुबेराचा आहे. काय झालं, एक श्रीमंत माणूस मारवाडी आजारी पडल्यावर घरातली सगळी लोक, त्याची 3 मुलं बाहेरगावी व्यापार करण्यासाठी गेले होते. 3ही पोरं घरी आले आणि म्हातारा असा खाटावर पडलेला होता. बायको त्याची पायथ्याशी बसली होती आणि म्हाताऱ्या पडल्या विचारतो बायकोला, अरे ओ सुन रही हो? बोली क्या?